मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी सध्या बैठकांचा सिलसिला सुरू आहे। नाशिक, हिंगोली, यवतमाळ आणि वाशिम या जागेसाठी वर्षा बंगल्यावर बैठकांचं सत्र सुरू आहे। हेमंत गोडसेंनी वर्षावर भेट घेतलेली आहे आणि तिथे हिंगोलीच्या जागेसाठी हेमंत पाटील वर्षावर दाखल झाले। भावना गवळी सुद्धा वर्षा बंगल्यावर आहे। वर्षा बंगल्यावर 3 जागांसाठी बैठकांचा सिलसिला। नाशिकसाठी हेमंत गोडसे, हिंगोलीसाठी हेमंत पाटील, यवतमाळ वाशिमसाठी भावना गवळी। हेमंत गोडसे, हेमंत पाटील आणि भावना गवळी वर्षा बंगल्यावर। हिंगोली, यवतमाळ, वाशिम आणि नाशिकच्या जागेवरून महत्त्वाची बैठक। यवतमाळ वाशिमच्या जागेचा अर्ज भरण्यासाठी उरले केवळ 2 दिवस। गवळींना तिकिटाची धाकधूक। भावना गवळींच्या उमेदवारीवर अजूनही टांगती तलवार। भावना गवळींच्या जागी दुसरा उमेदवार देण्याचा भाजपचा दबाव, सूत्रांची माहिती। सुहास कंदे, भाऊ चौधरींसह नाशिकचे 20 पदाधिकारी वर्षा बंगल्यावर। दादा भुसे यवतमाळ दौरा रद्द करून मुंबईच्या दिशेनं उशिरा वर्षावर दाखल होणार। नाशिकची जागा सोडल्यास शिवसेनेची ताकद कमी होईल असा नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती। नाशिकची जागा ही पारंपरिकरित्या शिवसेनेकडे असल्या कारणानं ही जागा शिवसेनाच लढेल। त्याचं कारण असं आहे की इलेक्टिव्ह मेरिट आणि जोही माणूस निवडून येईल अशाच माणसाला उमेदवारी दिली जाणार आहे आणि ती जागा शिवसेनेची आहे म्हणून पहिलं प्राधान्य शिवसेनेला दिले जाणार आहे। ही चर्चा आता सध्या राज्यस्तरीय आहे आणि म्हणून हिचा निर्णय आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे तुम्हाला काय वाटतं शिंदे साहेब या ठिकाणी घेतील आणि आम्हाला 101% विश्वास आहे का त्यांची देखील आग्रही भूमिका ही नाशिकची जागा शिवसेनेला सुटावी अशी